माजी मंत्री राजेश टोपे यांचे चिरंजीव आज प्रथमच म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये प्रथमच बाहेर पडतात आणि डोर टू डोर प्रचार करण्याचा प्रयत्न करतात। पार्थ भैया, खरं तर सर्वसामान्यपणे तुम्ही कधी बाहेर असं पाहिले नाही किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये। थोडक्यात मला आता तुमचा परिचयच हवा आहे की तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे आणि राजकारणाला घेऊन तुमचं काय मत आहे? मी सध्या लॉ करत आहे मुंबईला, सेकंड इयर मध्ये सध्या। मला वाटतं माझं ह्या राजकारणात नाही पण साहेबांच्या प्रचारात मला यायची गरज वाटली। त्यांचं जे लोककार्याचं काम आहे ते मला वाटतंय घराघरात पोहोचवण्याचं गरजेचं आहे। लोक कल्याणाचं काम त्यांचं पोहोचवण्याचं गरजेचं आहे आणि जनजागृती करणं गरजेचं आहे। टोपे साहेबांचा मुलगा म्हणून फार कुतूहल असतं लोकांमध्ये तुम्हाला बघताना। आपण खरं तर रॅली तुमची चालू आहे, चालत चालत बोलूया। खूप कुतूहल असतं, तसं काही लोकांची प्रतिक्रिया तुम्हाला की तुम्ही भैयासाहेबांचे चिरंजीव आहात म्हणून काही विशेष वागणूक मिळते? लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद हे नक्कीच भेटत आहे। मी घराघरात चाललोय तर ते कधी कधी असं ज्येष्ठ लोक मला भेटतात तर ते माझ्या हातावर असे डोक्यावर हात फिरवतात, आशीर्वाद देतात। तर हे सगळं बघायला भेटतंय ते खरंच मला खूप चांगलं वाटतंय की लोकांचं भैयासाहेबांचं त्यांच्या आयुष्यात किती सकारात्मक हे प्रभाव आहे त्यांच्या आयुष्यात हे बघायला भेटतंय। तर काही वेगळेपण आहे जे तुम्ही आता फिरताना जाणवते तुम्हाला? लोकांच्या काही वेदना बी कळत असतील, काही प्रश्न बी कळत असतील आणि काही विकासाच्या गोष्टी तुम्ही घेऊन समोर जाताय असं देखील म्हणताय। काही सांगणं, कम्युनिकेशन कसं होतंय नेमकं? आम्ही एक योजना राबवणार आहोत। प्रत्येक गावात आम्हाला एक व्यायामशाळा उघडायची आहे। हे माझं वैयक्तिक आम्ही हे प्रचारात आम्ही लोकांना सांगतो आहे आमच्या भाषणामध्ये। आणि लोकांच्या मनात एक संताप आम्हाला दिसायला लागलाय की आपण जे बघतोय महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती आहे की दोन मोठे पक्ष फोडण्यात आलेले आहेत, असं खालच्या पातळीचं राजकारण करण्यात आलंय। तर लोकांच्या मनात आक्रोश बघायला भेटत आहे आणि त्याचा निवडणुकीत नक्कीच आपल्याला त्याचं उत्तर भेटणार आहे। वडिलांचा दरवेळेसचा दावा असतो विकासाला घेऊन। गेली 25 वर्ष ते इथले आमदार आहेत। यावेळचं पार्थ भैयाला बाहेर उतरावं लागतंय, याचं काही कारण? नक्कीच माझं त्यांचा मुलगा म्हणून तर कर्तव्यच आहे की त्यांचं प्रत्येक राजकारणाचे मुलं हे प्रचारात त्यांचं हातभार लावत असतात। तर मला वाटतं हे माझं सुद्धा कर्तव्य आहे की चांगल्या नेत्याचं काम हे लोकांपर्यंत पोहोचावं। माझ्यासोबत युवक हे मोठ्या प्रमाणात जुडताना मला दिसतंय। जर मोठे वयाचे लोकांसोबत युवक हे जास्त स्पष्टपणे बोलू नाही शकत, मोकळेपणे बोलू नाही शकत, माझ्यासोबत ते बोलत आहेत, तर त्याच्यामुळेच मी इकडे आलेलो आहे। कसं वातावरण, सध्याची सगळी परिस्थिती कशी आहे, सगळं अवलोकन केले तुम्ही? हो, प्रतिसाद मोठ्या प्रमाणे भेटत आहे। सगळे गावातले लोक, ज्येष्ठ पासून तर युवक, सगळे महिला वर्ग सगळेच आम्हाला आवर्जून आमची भेट घेत आहेत। सभेसाठी मोठी गर्दी करत आहेत, प्रचारासाठी येत आहेत। तुमचा हा प्रचार म्हणजे राजकारणातला प्रवेश समजायचा का? नक्कीच नाही। हे मला वाटतं की हे माझं कर्तव्य आहे, फक्त मी तेच पार पाडत आहे। सध्याचं तर माझं शिक्षण चालू आहे, तर ते पुढच्या पुढे बघेल। जर लोकांना वाटलं की माझी गरज आहे, खरं तर सुशिक्षित युवकांना हे राजकारणात यायची गरज आहेच। आपल्याला जर आपलं राजकारण साफ करायचंय तर त्या आतमध्ये येऊनच ते साफ करता येईल। प्रोफेशन म्हणून बघता तुम्ही याच्याकडे? प्रोफेशन तर होऊ शकतं, पण सध्या ही काळाची गरज आहे, ते जास्त महत्वाचं आहे। बरं, नवीन युथला घेऊन तुम्हाला समोर जायचं म्हणतात, मग याच्यावेळी राजकारण महत्वाचं आहे असं नाही वाटत तुम्हाला? राजकारण नक्कीच हे महत्वाचं आहेच, पण चांगले लोक सुद्धा त्यात असणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे। एकूणच आता सध्या 25 वर्ष तुमच्या वडिलांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, अशी कुठली मुद्दे घेऊन जाताय तुम्ही सगळ्या जनतेसमोर? आम्हाला तर हेच पाहिजे की ही व्यवस्था ही आहे जी ती सुधारायला पाहिजे। विकास कामं हे तर होतच राहत आहेत, पण लोकांना जातीवाद मध्ये भडकवण्याचं काम हे करत आहेत। तर लोकांना ते सांगणं गरजेचं आहे की आम्ही सर्व धर्म समावव, हेच आमचा विचार आहे आणि तेच घेऊन आम्ही पुढे चालतो आहेत। आंदोलनामुळे ढवळून निघाला, खास करून तरुण वर्ग फार आक्रोश होता। याची काहीतरी तुमच्याविषयी निगेटिव्ह नॅरेटिव्ह होत आहे असं काही भावना आहेत? विरोधकांना हे विकास साहेबांनी केलेला आहे, तर त्या बाबतीत ते काही बोलू नाही शकत, हे विरोधकांना माहिती। तर एकच त्यांना पर्याय उरतो, त्या जातीवाद करण्याचा। पण लोकांना आम्ही
हे सुशिक्षित आहेत, 21व्या शतकातले लोक आहेत, ते आता जागृत झालेले आहेत. तर आम्ही तेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहोत. हे होते पार्थ टोपे की जे सांगत आहेत की तरुणांना राजकारणामध्ये वाव आहे आणि अर्थात त्यांनी तसे संकेत देखील दिलेले आहेत. आजच्या प्रचारातून म्हणजे 2024च्या निवडणुकीच्या प्रचारातून राजकारणाचा प्रवेश ते करतील का पुढच्या भविष्यामध्ये हे ते पाहणं महत्वाचं आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, घनसावंगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.